भाई जल्दी हो ना, मुझे भूख लग रही है। हा का मी बनवणार आहे बिर्याणी, कारण आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे, तर मी फर्स्ट टाइम बिर्याणी बनवणार आहे. कशी झाली बिर्याणी? नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवणार आहे बिर्याणी, कारण आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे, तर मी फर्स्ट टाइम बिर्याणी बनवणार आहे. तर चला तर बघू आपण. ते दाखवतो मी तुम्हाला माझी मुलगी, हिचा बर्थडे आहे आज. ही 5 वर्षाची झाली पूर्ण, है ना. मग पप्पा बिर्याणी बनवणार तुझ्यासाठी, है ना. खाणार ना तू? मग आता आपण बिर्याणी बघू पहिलं कसं. ओके मित्रांनो, 1 किलो चिकन आहे. ह्याला पहिलं आपण मॅरिनेट करून घेऊ. ओके, तर चला मी मॅरिनेट कसं करतो ते दाखवतो तुम्हाला. चिकन आहे आणि आपले मसाले आहेत, दही, कोथिंबीर आणि हा पुदिना आहे आणि हा कांदा आहे, तेलामध्ये फ्राय केलेला आहे. त्या भांड्यामध्ये आपण चिकन काढून घेऊ. हा बघा, आपण हे धुवून घेतलंय. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हे दही आहे, ते दही टाकूया. बघा, पाव किलो मित्रांनो, 1 किलो चिकनला पाव किलो दही घेतलाय. त्याच्यामध्ये हा आपला कांदा आहे ना, हा आपण थोडाच वापरणार आहोत आणि थोडा नंतरला आपण बिर्याणीला वरती वापरणार आहोत. पुदिना, कोथिंबीर, ही बघा आली बर्थडे गर्ल. हा टाक मसाला टाक. हा आता नाही ना, सोबत डायरेक्ट मसाला टाकतोय आता. हा बघा, आताला आपण याला पूर्ण हे करून मिक्स करू चिकन ना. बिर्याणी बनवते लोक, एकजीव करून घेऊ मित्रांनो हे. भाई जल्दी हो ना, मुझे भूख लग रही है। हा का, आपण याच्यामध्ये थोडा जो कांदा आपण तेलात फ्राय केला ना, ते आता त्याच्यामध्ये तेल आपण ऍड करणार आहोत मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण कुठला फूड कलर वगैरे काहीच टाकणार नाही, जे आहे ते आपले घरगुती मसाले. आणि त्याच्यात आपण तेल सगळं टाकूया. आपला मसाला लावून झाला याला. आता मॅरिनेटसाठी आपण 1 ते 2 तास ठेवू. हे बघा मित्रांनो, ऑलरेडी आपला मॅरिनेटचं पूर्ण झाले मित्रांनो. हे बासमती तांदूळ आहे, ते आपण अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलेले. तर अर्धा तास होऊन गेलाय मित्रांनो. इकडे ते बघू शकता, हे बघा अर्धा तास आपला होऊन गेलाय पाण्यात ठेवून. तर आता आपण हे तांदूळ त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि जे आपले खडे मसाले आहेत, ह्या जे आपले खडे मसाले आहेत हे सगळे त्याच्यात टाकणार आहोत. त्याच्यात आधी आपण तेल टाकू. हे तेल टाकू मित्रांनो. याच्यात तेल टाकून झालं आपलं. हे जे खडे मसाले आहेत बघा, हे आता आपण त्याच्यात टाकणार आहोत. हा आहे तेजपत्ता. तर चवीसाठी आपण याच्यामध्ये मीठ, आपण जे तांदूळ ठेवलेत भिजत ते याच्यामध्ये टाकू. ह्याला आता उकळी आल्याच्या नंतर जे बासमती राईस जो आपण पाण्यात ठेवलाय तो याच्यात टाकू. आपण बघू शकता आपलं पाणी उकळलंय मित्रांनो. गॅस स्लो करूया. आता आपण ह्याच्यात हळूहळू टाकू मित्रांनो. तर पाणी गरम आहे. आपला राईस थोडा पाण्यात ठेवलेला अर्धा तास, त्यामुळे आपल्याला पूर्ण नाही शिजवायचा आहे, थोडा कच्चा ठेवायचा, म्हणजे 70-80% शिजवायचे आहे त्याला. 5 ते 10 मिनिटं त्याला ठेवू. मित्रांनो, आपले तांदूळ अर्धे शिजले. आता याला आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. त्याच्यामध्ये मित्रांनो आपला हा जो राईस हे केला अर्धा शिजवलेला, तो आता आपण याच्यात टाकणार आहोत. आपण याच्यात राईस टाकला आपला. तर आता आपण याच्यात हा जो कांदा आपण ठेवलेला फ्राय केलेला तो वरून टाकणार आहोत. आपण याच्यात कलर नाही टाकणार आहे मित्रांनो. गॅस पेटूया आणि हा तवा ठेवू. स्लो मीडियम मध्ये ठेवू, मीडियम फ्लेमवरती. यावरती आपली बिर्याणी ठेवू, झाकून ठेवूया. आता हे आपण असे मीडियम फ्लेमवरती 45 मिनिटं आता आपण ठेवणार आहोत. बिर्याणी रेडी आहे. कशी झाली बिर्याणी? मस्त.